हॅलो मित्रांनो, आज आपण पाहूया सेलिब्रिटी आपलं वेट लॉस कसं करतात, 7 दिवसामध्ये 7 kg वेट लॉस कसं करतात. तर बघा, फक्त त्या डिपेंड राहत नाही डाएटवर किंवा डिपेंड राहत नाही वर्कआउटवर. तर ह्या दोन्हीही गोष्टी त्या करतात. दोन्हीही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आलिया भट्टने 75 kg वरून 55 kg वेट लॉस केलेला आहे. त्याचसोबत ते आपली स्किन पण ग्लोविंग कशा ठेवतात याविषयी मी पूर्ण तुम्हाला आज माहिती देणार आहे. बघा, आपल्याला फुल डे वर्कआउट, फुल डे डाएट प्लॅन, त्याचसोबत आपल्याला स्किनची काळजी कशी घ्यायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर काही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय काळजी घ्यायची ते आपण इथे बघूया. तर बघा, सकाळी उठल्याबरोबर 5:30 वाजता तुम्ही जर उठत असणार तर चिया सीड्सचं आपल्याला डिटॉक्स वॉटर बनवून घ्यायचं आहे. म्हणजे बॉडी जी आहे ती डिटॉक्सिफाईड करायची आहे. तर सकाळी उठल्याबरोबर 5:30 वाजता तुम्ही 1 ग्लास गरम पाणी घ्या. बघा, कुठला ग्लास घ्यायचा? काचेचाच ग्लास घ्यायचा. काचेच्याच ग्लासमध्ये चिया सीड्स आपल्याला भिजू घालायचे आहे. 1 ग्लास काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चम्मच चिया सीड्स टाकून चांगलं फिरवून घ्यायचं. 2 मिनटासाठी आपल्याला तो ग्लास तसंच ठेवायचा आहे. म्हणजे चांगले आपल्याला चिया सीड्स भिजू घालायचे आहे. आणि 2 मिनटानंतर अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. आणि तसंच 1 टेबलस्पून हनी त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते चांगलं फेटून घ्यायचं. आता काय झालेलं आहे, छान वेट लॉस ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे. हे झालेलं आहे मॅजिक वेट लॉस ड्रिंक, जे आपलं बेली फॅट कमी करते. चिया सीड्स काय करतं, मेटाबॉलिझम आपलं चांगलं वाढवतं, डायजेशन क्लिअर ठेवतं, म्हणूनच बॉडी डिटॉक्सिफाईड होते. तर हे बघा, हे जे ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे एम्प्टी स्टमक घ्यायचं आहे. म्हणजे उठल्याबरोबर तुम्ही हे ड्रिंक रेडी केल्यानंतर एम्प्टी स्टमक घ्या. आता हे आपल्याला 5:30 वाजता घेऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, 5:30 पावणे 6 आपले होऊनच जातात. तर 6 वाजता आपल्याला मॉर्निंग योगा करायचा. मॉर्निंग योगाच्या इथे काही पोजेस आहे, तुम्ही त्या पाहून करू शकता. तसंच वॉकिंग करू शकता. मॉर्निंगला वॉकिंग वर्कआउट तुम्ही करू शकता. बाहेर तुम्ही जाऊन वर्कआउट नसेल करू शकत, वॉकिंग नसेल करू शकत, तर घरच्या घरी वॉकिंग वर्कआउट होऊ शकतं. तर बघा, वॉकिंगचा व्हिडिओ इथे दाखवलेला आहे. अशा प्रकारची तुम्ही घरच्या घरी वॉकिंग करू शकता, चालण्यासारखा व्यायाम करू शकता. तर आपल्याला अर्धा तास वॉकिंग वर्कआउट वॉर्म अप वगैरे करायचं आहे. आणि 7 ते 8 वाजता तुम्हाला 1 बाउल ओट मिल्स खायचं आहे. ओट्स तुम्ही चांगले शिजवून 1 बाउलमध्ये घेऊन त्याचसोबत 1 ग्लास गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे. हे झालेले आहे आपलं रुटीन. म्हणजे आपल्याला सुरुवात अशीच मॉर्निंगची करायची आहे. तर तुम्हाला कळलेलं आहे, 7-8 वाजता तुम्हाला छान नाश्ता करायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये ओटमील घेऊ शकता आणि त्याचसोबत 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, ते पण गरम पाणी. बघा, जेव्हा तुम्ही हे जे डाएट फॉलो करणार तेव्हाच तुमचा वेट लॉस होणार. आणि तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचा आहे तर यानुसार तुम्हाला डाएट प्लॅन करावा लागणार. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतं तेव्हा तुमच्या चालता फिरता तरी एक्झरसाईज सुरूच ठेवाव्या लागणार आहे. बघा, तुमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला की तुम्ही थोड्याफार एक्झरसाईज सुरू ठेवायच्या. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 11 ते 12 वाजताच्या दरम्यान 2 ॲपल किंवा 2 ऑरेंज खायचे आहे. किंवा कुठलंही एनी सीझनल फ्रूट असणार ते तुम्हाला खायचं आहे. तर कळलेलं आहे, 2 ॲपल किंवा तुम्ही 2 ऑरेंजेस खाऊ शकता. किंवा अदर कुठलं पपया वगैरे जे काही फ्रूट असणार ते तुम्ही 1 फ्रूट खाऊ शकता. बघा, जर हा जो डाएट प्लॅन आहे मी सांगत आहे, हा सेलिब्रिटीनुसार तुम्हाला सांगत आहे. सेलिब्रिटी एकदम जास्त काही खात नाही, त्या मोजकंच खातात आणि हाय प्रोटीन डाएट खातात. कार्ब्स रिमूव्ह करतात, शुगर रिमूव्ह करतात आणि आपला डाएट एकदम मेंटेन करतात. त्या फक्त बॉडी वर्कआउट किंवा डाएटवरतीच लक्ष नाही देत, त्या स्किन ग्लो कशी होणार याकडे पण लक्ष देतात. म्हणून त्या काय करतात, मोस्ट ऑफ फ्रूट्स खातात. फ्रूट्समुळे काय होतं की कोलॅजन बूस्ट करतं आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे स्किनमध्ये कोलॅजन नावाचा एक घटक असतं, जो बूस्ट होऊन काय होते, आपल्या शरीराची, आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी जी आहे ती कमजोर झालेली आहे त्याला मजबूत करतं. बूस्ट केल्यानंतर आपली जी स्किन आहे ती टाईट होण्यास मदत होते आणि ग्लो करण्यास मदत होते. म्हणून सेलिब्रिटी मोस्ट ऑफ फ्रूट्स खातात. म्हणजे त्या फक्त बॉडी वर्कआउट एवढंच नाही तर त्या स्किन ग्लो करण्याकडे पण फारच लक्ष देतात. म्हणूनच त्यांचं खाणं पिणं फारच योग्य असते, म्हणून त्या एवढ्या सुंदर आपल्याला दिसतात. तर बघा, आणि त्यांचं जे डाएट आहे,
डाएट एकदम फॉलो करतात. आपण म्हणतो की असं डाएट आपण कसं करणार, एवढं डाएट प्लॅन कसं करणार. पण तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे तर तुम्हाला डाएट प्लॅन करावा लागणार. या प्रकारे तुम्हाला डाएट घ्यावं लागणार. त्यांच्यासारखं दिसायचं आहे, त्यांच्यासारखं स्लिम व्हायचं आहे तर तुम्हाला ते करावंच लागणार. तर बघा आता 1 ते 2 वाजता आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी दाल, 2 रोटी विथ सलाद, 4 एग्स किंवा 100 ग्रॅम पनीर तुम्ही घेऊ शकता. तर एवढं तुम्हाला 1 ते 2 वाजताच्या दरम्यान जेवण करायचं आहे. आता जेवण झाल्यानंतर एकदम रेस्ट करायचं नाही. कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला वॉकिंग करावी लागणार. थोडंफार तुम्हाला फिरावं लागणार. फिरणं झाल्यानंतर तुम्ही रेस्ट करू शकता. नंतर 4 वाजताच्या दरम्यान, 4-5 वाजताच्या दरम्यान तुम्ही थोडंसं वर्कआउट करायचं. वर्कआउट म्हणजे तुम्हाला जर पोट कमी करायचं आहे तर ॲप्स वर्कआउट पण करावं लागणार. जशी मी एक्झरसाईज टाकत आहे त्यानुसार तुम्ही एक्झरसाईज करा. बघा मी डाएट प्लॅन पण तुम्हाला सांगत आहे, त्याचसोबत एक्झरसाईज पण दाखवत आहे. या प्रकारे तुम्ही एक्झरसाईज करा. माझे शॉर्ट्स पण आहे, माझे व्हिडिओ आहे जे तुम्ही पाहू शकता. सगळ्या प्रकारच्या एक्झरसाईज टाकलेल्या आहे. हे बघा 4 ते 5 वाजताच्या दरम्यान तुम्ही उठलेले असता तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉफी घ्यायची आहे, एकदम कमी शुगरमध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही ग्रीन टीच घ्यावी, ते पण विदाऊट शुगरची. ग्रीन टी जर तुम्ही घेत असणार तर फारच चांगलं. आणि त्यामध्ये बिलकुल शुगर टाकायची नाही. पण ज्यांच्याकडून राहणं होत नाही ते कमी साखरेची ग्रीन टी किंवा कमी साखरेची कॉफी घेऊ शकते. नंतर बघा तुम्हाला सायंकाळपर्यंत जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आणि झोपायच्या आधी बेड टाईमची आता मी तुम्हाला एक्झरसाईज दाखवत आहे. म्हणजे तुम्ही झोपायला जेव्हा जाता तसंच तुम्ही मोबाईल पण पाहू शकता. मोबाईल पाहता पाहता इझिली हे वर्कआउट करू शकता, एक्झरसाईज तुम्ही करू शकता. तर बेडवर तुम्ही अशा प्रकारची एक्झरसाईज कंटिन्यू रोज रात्री झोपायच्या आधी ही करायची म्हणजे करायचीच. त्यानंतर 10 ते 11 वाजताचा तुमचा टायमिंग झोपायचा असला पाहिजे. कमीत कमी 6 ते 8 तास तरी तुमची डेली झोप व्हायला पाहिजे. तर बघा हे करणं फार महत्त्वाचं आहे. जेवढा मी तुम्हाला डाएट प्लॅन दिलेला आहे, जेवढी तुम्हाला एक्झरसाईज सांगितलेली आहे आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या हॅबिट्स सांगितलेल्या आहे त्या फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारे रुटीन तुमचं ठेवणार तर नक्की सेलिब्रिटीसारखी तुमची बॉडी फिगर होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की